इथल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला तयार नाही, परंतु शेतकऱ्यांच्या बाजूला कोणी बोलत नाही. सगळे मुंग घेऊन गप्प बसलेले आहेत. पण शेतकऱ्याच्या बाजूला एकही त्या ठिकाणी या ठिकाणी येऊन बोलायला तयार नाही. म्हणून शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या हळदीला योग्य दर मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांची जी काही हळद कालच्या पाण्यानं आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भोंगळ कारभारामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या जे काही हळदी भिजल्या त्या योग्य दरात विना आठ खरेदी केल्या पाहिजे. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर ना? भिजल्यानं हळदी कार जे काही आमचं नुकसान झालं असेल त्या नुकसानीचा मोबदला आम्हाला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. जोपर्यंत या मार्केट कमिटीनं या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवानं इथल्या प्रशासकांना येऊन सांगणार नाहीत की आम्ही शेतकऱ्यांची हळद योग्य दरात खरेदी करणार आहोत, भिजलेल्या हळदीला त्या ठिकाणी आटी तटीवर खरेदी करणार नाही, तोपर्यंत इथून जायचं तुम्ही थांबणार आहेत का? तोपर्यंत शेतकऱ्यांची हळद विनाट हे खरेदी करणार नाहीत. तुमच्या इथे जे खरेदी करणार आहेत का नाही ते काय करायले 30-40% इथलचं बंद असले की त्याच्या स्वतःच्या दुकानावर पाठवायले आणि कापाकापी करायले. शेतकरी आम्हाला फोन लावायले. बरोबर आहे का चूक आहे? तिकडे भावात कमी करायले. मरा लागलो ना आम्ही राजा, आमच्या मड्यावर लोणी खायला तुम्ही कार्यवाही करायला ना कोणाकडे येते.